नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो. तर सन 2026-27 या आर्थिक वर्षात महाज्योती मार्फत आता वेगवेगळ्या परीक्षा राबवण्यात येणार आहे. तर त्या परीक्षेचं टाइम टेबल हे आपण आधीच आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेलं होतं. तर त्या अनुषंगाने मग आता तुमची उद्यापासून एक्झाम होणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा उद्याच्या परीक्षेसाठी. तर सुरुवातीला जी एक्झाम आहे ती मिलिटरी आणि पोलीस भरती यांची होणार आहे. तर मिलिटरी आणि पोलीस भरती यांच्या 4 शिफ्ट होतील. तर पहिली शिफ्ट जी असेल ते 8 तारखेला, आता 8 तारखेला 4 शिफ्ट. कोणकोणत्या तर 10 ते 11 एक शिफ्ट असेल, 60 मिनिटाचा पेपर असेल, 1 तासामध्ये तुम्हाला तो सोडवावा लागेल. ठीक आहे. तर कम्प्युटर बेस्ड टेस्ट असेल तुमची ही एक्झाम. त्यानंतर मग दुपारी 12 ते 1 ही दुसरी शिफ्ट असेल. त्यानंतर मग 2 ते 3 हे तिसरी शिफ्ट आणि 4 ते 5 ही तिसरी शिफ्ट. अशा प्रकारे तुमच्या 4 शिफ्ट होतील. ठीक आहे. त्यानंतर मग सेकंड 9 तारखेला 9 तारखेला जी एक्झाम आहे ती आहे एस एस सी सीजीएल. त्याच्यानंतर मग IBPS बँकिंग आणि रेल्वे भरती, अशा या 3 प्रकार, SSC बँकिंग आणि रेल्वे, या 3 एक्झाम ह्या 9 तारखेला होतील. तर 9 तारखेला याच्या 2 शिफ्ट आहेत. पहिली शिफ्ट जी आहे ते 9 ते 11 होईल आणि दुसरी शिफ्ट जी आहे ते 12 ते 2 अशा प्रकारे याच्या 2 शिफ्ट होतील. त्याच्यानंतर MBA CAT, जे MBA आणि CAT ची जी आहे, कॅटची जी CET आहे ही 9 तारखेलाच आहे आणि ती आहे, तिचा टाइम आहे दुपारी 3 ते 5. ठीक आहे. तर त्याच्यासाठी 120 मिनिट आहेत. आणि जी SSC सीजीएल बँकिंगची जी एक्झाम आहे तर ती आहे 120 मिनिटाची. जसा जो SSCचा पॅटर्न असतो, बँकिंगचा पॅटर्न असतो, त्यानुसार तो पेपर सेट असेल. ओके. त्यानंतर मग MBA कॅट ती आहे ती 3 ते 5 राहील, ती सुद्धा 120 मिनिटाची आहे. ठीक आहे. पोलीस भरती 1 तासाचा पेपर आहे. त्यानंतर मग टेटचा पेपर आहे. टेटचा पेपर हा 10 तारखेला आहे, 10/8/2026. तर सकाळी 10 ते 12 असा 2 तासाचा पेपर असेल. त्यानंतर मग UGC नेट, एम एच सेट, जो पेपर आहे हा 10 तारखेलाच आहे. तो आहे 1 ते 3च्या या टायमिंग नुसार आहे. त्यानंतर मग GRE, TOEFL आणि IELTS हे फॉरेन लँग्वेज. ठीक आहे. तर याचा पेपर हा 10 तारखेलाच आहे. त्याचा टायमिंग आहे, एक मिनिट, त्याचा टायमिंग आहे 4 ते 5. त्याचा टायमिंग आहे 4 ते 5. ओके. त्याच्यानंतर मग आता या संबंधित तुम्हाला जर व्हिडिओ पाहायचे असतील तर उद्याच्या एक्झामसाठी तुम्हाला मिलिटरी पोलीस भरती किंवा मग SSC सीजीएल बँकिंग आणि रेल्वे, त्याच्यानंतर मग आपण टेटचे सुद्धा बुद्धिमत्ताचे प्रश्न टाकलेले आहेत. तर या संबंधित तुम्हाला जर PYQ हवी असतील तर प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या यूट्यूब चॅनलला ही सगळी प्लेलिस्ट मी नंबर वाईज टाकलेली आहे. तर तुम्ही तिथून जाऊन हे पाहू शकता. तर जर तुम्ही आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब जर नसेल केला तर सबस्क्राईब करून घ्या, कारण की मी जी काही नोटिफिकेशन टाकेल ती तुमच्या आधी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके. सो पोलीस भरतीचे सगळे जे PYQ आहेत ते मी टाकलेले आहेत. त्यानंतर SSCचे जे सुद्धा PYQ टाकलेले आहेत. याच्यानंतर जी पुन्हा आता आज नोटिफिकेशन आलं आहे 9 तारखेला, म्हणजे 9 तारखेपासून फॉर्म भरायचा आहे. तर महाज्योती, टार्टी बार्टी सारथी सर्वांसाठीच आलं आहे. तर त्या अनुषंगाने मग तुम्ही जर राज्यसेवेची तयारी करत असाल तर राज्यसेवेचे सुद्धा PYQ मी तिथे टाकलेले आहेत. आणि मागच्या वर्षीचे पोलीस भरतीचे जे पेपर आहेत त्याचे GAचे क्वेश्चन, मॅथचे क्वेश्चन, सगळे मी प्रश्न आपल्या युट्यूब चॅनलला टाकलेले आहेत. आता ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन सर्टिफिकेट डाउनलोड करायला प्रॉब्लेम येत असेल त्यांच्यासाठी आता सूचना त्यांनी दिलेली आहे. तर महाज्योतीतर्फे परिपत्रक आलेलं आहे की तुम्ही कशा प्रकारे तुमचं ऍडमिट कार्ड डाउनलोड करू शकता. ठीक आहे. ते त्या संबंधित परिपत्रक आहे. तर विषय सन 2026-27 या आर्थिक वर्षात विद्यार्थ्याची निवड करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षेसाठी प्रवेश पत्र डाउनलोड करण्याबाबत विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आलेली आहे. ओके. सो महाज्योती संस्थेमार्फत सन 2026-27 या आर्थिक वर्षात राबवण्यात येणाऱ्या IBPS बँकिंग, एकच मिनिट, IBPS बँकिंग, LIC, AO, रेल्वे भरती, मिलिटरी पोलीस भरती, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी, MBA कॅट सॅट सेट, UGC नेट, त्याच्यानंतर GRE फॉरेन लँग्वेज परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी घेण्यात येणारी
चाळणी परीक्षा ही 8 ते 10 रोजी 8/8/2026 म्हणजे 8 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट दरम्यान नियोजित करण्यात आलेली आहे. सदर प्रशिक्षणाकरिता अर्ज केलेल्या संबंधित सर्व विद्यार्थ्यांना चाळणी परीक्षेसाठी प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची लिंक ही 5/8/2026 महाज्योतीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर 5 तारखेलाच तुमची जे हॉल तिकीट आहे ती आलेली आहे. सदर चाळणी परीक्षाकरिता प्रवेशपत्र डाउनलोड केल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रात चुकीचा फोटो प्रिंट झालेला आहे अशा विद्यार्थ्यांनी खालील दिलेल्या सूचनाप्रमाणे फोटो अपडेट करून नव्याने प्रवेशपत्र डाउनलोड करता येईल. समजा कोणाचा फोटो चुकीचा आला असेल तर त्यांनी काय करायचं, तर तुमच्या उजव्या बाजूला प्रोफाईल फोटोवर क्लिक करून माय प्रोफाईल पर्याय निवडणे. सगळ्यात आधी काय कराल, तुम्ही वेबसाईट खोलली. आपण वेबसाईटची लिंक जी आहे ती मी आपल्या युट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. यासंबंधी पुन्हा तुम्हाला काही माहिती अधिक हवी असेल तर मी टेलिग्राम चॅनलची लिंक टाकतो. तिथं तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. समोर येणारी अपडेट असेल किंवा मग तुम्हाला एक्झाम बद्दलचे जे काही व्हिडिओ पाहिजे असतील तर ते मी माझ्या टेलिग्राम चॅनलला टाकत असतो. ठीक आहे. त्यानंतर मग चेंज प्रोफाईलवर क्लिक करून फोटो अपडेट करणे आणि ऍडमिट कार्ड बटनवर क्लिक करून अद्ययावत प्रवेशपत्र डाउनलोड करणे. ठीक आहे. जर ज्या विद्यार्थ्यांच्या काय ऍडमिट कार्डवर दुसऱ्याचा फोटो आला असेल किंवा मग काही नावात प्रॉब्लेम असेल तर ते चेंज करून आपण स्वतः परत हे करू शकतो, डाउनलोड करू शकतो. ओके. सो अशा प्रकारे आपली एक्झाम आहे आता उद्यापासून महाज्योतीतर्फे SSC बँकिंग MBA टेटची. तर यासंबंधी तुम्हाला व्हिडिओ जर पाहिजे असतील तर जी माझी प्लेलिस्ट आहे यूट्यूबला मी टाकलेली आहेत. आधी मागच्या वर्षी जे काही PYQ आहेत सगळ्यांचं एनालिसिस मी यूट्यूबला घेतलेलं आहे. त्यानुसार पाहून जा. त्याच प्रकारे प्रश्न येतात. फक्त आता करंटचे प्रश्न जे आहेत ते लेटेस्ट 1-2 महिन्याचे झाले आहेत तर ते तुम्ही चांगल्या प्रकारे बघून घ्या. आता जो महिना सुरू आहे ऑगस्ट, तर आय थिंक एप्रिल, मे, जून, जुलै ह्या 4 महिन्याचा करंट अफेअर तुम्हाला करणे आवश्यक आहे. जास्त करून जुलै महिन्याचा करंट अफेअर हा जास्त विचारला जातो. त्यामुळे जुलै महिन्याचा करंट अफेअर हा तुम्ही जास्तीत जास्त करून जा. त्यावर तुम्हाला प्रश्न दिसतील. आता समोर होणाऱ्या एक्झाम आणि अशाच अपडेटसाठी प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली जी टेलिग्राम चॅनलची लिंक आहे तिथं सुद्धा तुम्ही जॉईन व्हा. आणि यासंबंधित जी लिंक आहे महाज्योतीच्या वेबसाईटची ती सुद्धा लिंक मी टेलिग्राम चॅनलला आणि यूट्यूब चॅनलला सुद्धा टाकलेली आहे. ओके. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.